सर सरळ तुम्ही म्हटलं की केजरीवालांना देशद्रोही आपापसात घटक पक्षां एकमेकाविरुद्ध निवडणुका लढणं काही चुकीचं नाही आहे. दिल्लीसारख्या विधानसभेमध्ये जर आप आहे, काँग्रेस आहे, आपण लढू शकतो. जसं आम्ही म्हटलं की महानगरपालिकेमध्ये आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. पण हा वेगळा विचार करताना आपण आपल्या एकेकाळच्या सहकार्यावर किंवा भविष्यात पुन्हा ते आपण एकत्र येणार आहोत लोकसभेला असं चित्र असेल तर अगदी देशद्रोही ठरवण्यापर्यंत कोणीही आपल्या सहकाऱ्यांच्या बाबतीत जाऊ नये ही शिवसेनेची माननीय उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे. भाजपच्या अधिवेशनात अमित शहा यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची टीका केली आहे. शरद पवारांनी दगाफटक्याचा शरद पवारजी आणि माननीय उद्धव ठाकरे ही भारतीय जनता पक्षाची रोजीरोटी आहे. ही त्यांची रोजीरोटी आहे. दगाफटका कोणी केला? गद्दारांना सोबत घेऊन आपण सरकार बनवलं आहे आणि आपण दगाफटक्याच्या गोष्टी करता. या देशामध्ये गद्दारीला जर कोणी खतपाणी घातला असेल बेमानी घटनाबाह्य कामांना तर ते भारतीय जनता पक्षानं, खास करून नरेंद्र मोदी हा बाळासाहेब ठाकरे अपमान